सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18. तव विनवी ज्ञानदेवो म्हणे हो काजी पसावो, तरी अवधान देतू देवो ग्रंथाता. जी गीता रत्न प्रासादाचा, कळसू अर्थ चिंतामणीचा. सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ जो, लोकी तरी आथी ऐसे जे दुरुनी कळसू दिसे. आणि भेटीची हात वसे देवतेची तिये, तैसेची येथे आहे जे केची येणे अध्याये. आघवाची दृष्ट होये गीता गमुहा, मी कळसू याची कारणे 18वा अध्यायो म्हणे. वाईला बादरायणे गीता प्रासादा, नो हे कळसा परते काही प्रासादी काम नाही. ते सांगतसे गीता ही संपलेपणे, व्यासू सहजे सूत्री कळी तेने निगम रत्नावळी. उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली, तेथ श्री वर्गाचा अणू आरू. आडऊ निघाला जो अपारू, तो महाभारत प्रकारू भोवता केला. माझी आत्मज्ञानाचे कवट, दळवाडे झाडुनी चोखट. घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी, निवृत्ती सूत्र सोडवणिया सर्व शास्त्रार्थ पुरवणिया. आओ साधिला मांडणिया मोक्ष रेखेचा, ऐसेनी करिता उभारा 15 अध्यायत 15. भूमी निर्वाळलिया पुरा प्रासादू जाहला, या उपरी 16वा अध्यायो तो ग्रीव घंटेचा आवो. सप्तदशू तो चिठावो पडघाणिये, तयाही वरी अष्टदशू तो पैसा मांडला कळसू. उपरी गीतादिकी व्यासू ध्वजे लागला, म्हणून मागील जे अध्याये ते चढते भूमीचे काये. तयांचे पुरे दाविता हे आपुलांगी, जालया कामा नाही चोरी ते कळसे होय उजरी. तेवी अष्टादशू विवरी साध्यंत गीता, ऐसा व्यासे विंदाणिये गीता प्रासादू सोडवणिये. आणुनी राखिले प्राणिये नाना परी, एक प्रदक्षिणा जपाचिया बाहिरवनी करियायया. एक ते श्रवण मिशे छाया सेविती ययाची, एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा. घेऊन निरगती गाभारा अर्थ ज्ञानाचा, ते निज बोधे उराउरी भेटती आत्मया श्रीहरी. परी मोक्ष प्रासादी सरी सर्वाही आथी, समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वान्ने. देवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षची लाभे, ऐसा गीता वैष्णव प्रासादू 18वा अध्याय कळसू विशदू. म्या म्हणितला हा भेदू जाणोनी या.